नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. देशात काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली, ज्यात भाजपाला काठावर यश प्राप्त झालं आणि विरोधकांचं चांगलं प्रदर्शन बघायला मिळालं. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक झाल्या, त्यात मात्र महायुतीला भरभरून यश मिळालं आणि महाविकास आघाडीचा अति आत्मविश्वास त्यांच्यात जिव्हारी लागला. म्हणजे एकंदरीत या काही महिन्यांमध्ये देशात व त्यासोबतच राज्यात मोठे बदल झाले. हे वर्ष निवडणुकींचं वर्ष होतं असंही आपण म्हणू शकतो. परंतु आणखी काही निवडणुका पुढ्यात आहेत. काही दिवसात महापालिका निवडणूक येऊन ठेपणार आहे. या निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण महानगरपालिका निवडणुका का घेतल्या जातात आणि उमेदवारांची कर्तव्ये काय असतात, त्यांना कोणकोणते अधिकार प्राप्त असतात व कोणकोणते विभाग त्यांच्या हाताखाली येतात, याबद्दल सामान्य नागरिकांना स्पष्ट माहिती असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. भारत हा लोकशाही देश असल्याने लोकांना त्यांच्या आवडीची सरकारे निवडण्यासाठी निवडणुका हे एकमेव माध्यम आहे. भारतातील महानगरपालिकांसाठी नगर परिषद आणि प्रभाग प्रतिनिधी निवडण्यासाठी महापालिका निवडणुका घेतल्या जातात. भारतीय राज्यघटनेत 74वी घटना दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर शहर महानगरपालिका स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या गेल्या. महापालिकेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली घेतल्या जातात. राज्य निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे. महानगरपालिका, नगर निगम, शहर निगम किंवा नगरसभा हे भारतातील स्थानिक प्रशासन असते. हे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी क्षेत्राचे व्यवस्थापन करते. भारतातील विविध शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणास स्थानिक प्रशासनीय संस्थेची आवश्यकता आहे. ही स्थानिक संस्था राज्य सरकारकडून मालमत्ता कर आणि निश्चित अनुदान गोळा करून आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्था, घर बांधणी, सार्वजनिक वाहतूक इत्यादी सारखी समाजासाठी आवश्यक असणारी सेवा पुरवण्यासाठी काम करू शकते. भारताच्या 74व्या घटना दुरुस्तीत शहरी स्थानिक स्वराज्याबाबत संबंधित तरतुदी करण्यात आल्या. ज्या मोठ्या शहरांची लोकसंख्या 3 लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते. 1888 साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची 4 गटात विभागणी केली जाते. 1 कोटी लोकसंख्येची शहरे A+ श्रेणी, त्यानंतर A ते D श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत A+ ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहे. आता आपण बघूया महापालिकेचे कामकाज कोणत्या अधिनियमांनुसार चालते, महापालिका निवडणूक कोणत्या कायद्यानुसार व नियमांनुसार पार पडल्या जातात, महानगरपालिका सदस्यांची संख्या किती असते आणि महापालिकेचा कालावधी किती वर्षांचा असतो आणि गणना कधीपासून केली जाते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात. मुंबई शहराकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार आणि राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांचे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नुसार चालते. मुंबई शहराकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 व त्याखालील निवडणूक नियम आणि राज्यातील इतर महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 2 मधील कलम 4 ते 14 आणि त्याखालील निवडणूक नियमांनुसार अनुसूची ड मधील प्रकरण 1 मधील निवडणूक नियम 1 ते 46 व वेळोवेळी राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार पार पाडल्या जातात. मुंबई महापालिकेकरिता सदस्य संख्या 227 इतकी निश्चित असते. मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 5 मधील तरतुदीनुसार त्या महानगरपालिकांच्या लोकसंख्येच्या आधारे निश्चित केली जाते. प्रत्येक महानगरपालिका तिचे अगोदरच विसर्जन करण्यात आले नाही तर 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत चालू राहील. महानगरपालिकेचा कालावधी हा तिच्या पहिल्या सभेसाठी नेमून दिलेल्या दिनांकापासून 5 वर्षांचा असतो. नागरिकांना मूलभूत नागरी सेवा पुरवण्याची प्रमुख जबाबदारी महानगरपालिकेची असते. रस्ते आणि उड्डाणपुलांची इमारत आणि देखभाल, सार्वजनिक महापालिका शाळा आणि पाणी शुद्धीकरण आणि पुरवठा, रुग्णालये, पथदिवे, उद्याने आणि मोकळ्या जागांची देखभाल, सांडपाणी प्रक्रिया आणि विल्हेवाट, कचऱ्याची विल्हेवाट आणि रस्त्यांची स्वच्छता, शहरी विकास आणि नवीन क्षेत्रांचे शहर नियोजन,
जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे या मूलभूत नागरी सेवा वितरित करण्यासाठी महानगरपालिका विविध सरकारी संस्थांशी समन्वय साधते। अशा प्रकारे महानगरपालिका निवडणुकांचं स्वरूप असतं। पुढच्या भागात आपण महापालिका निवडणुकांबद्दल आणखी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।